See, welcome, good morning, all of you. Okay, so let's start the today's lecture. In previous lecture, we discussed about the Stephen's law and Kirchhoff's law for radiation. In Kirchhoff's law of radiation, there is a statement that coefficient of absorption is equal to coefficient of the emission. And the Stephen's law of radiation state that the emission of the black body, rate of the emission and emission power, same. It is the rate of emission, remember that, is directly proportional to T raised to 4. So we take the proportionality constant, that is a sigma. So emission rate for black body is a sigma T raised to 4, and for normal body it is calculated by E sigma T raised to 4, right? So the emission of the radiation, rate of radiation of the ordinary body is E, where E, small e is a coefficient of emission, and sigma is a Stephen constant which has the value of Stephen constant ची व्हॅल्यू मी सांगितलेली आहे. लक्षात आहे कोणाला? स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू, राईट? स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू पॉवर, राईट ओमकार, 5.67 into 10 raised to -8. व्हेरी गुड, राईट. तर याप्रमाणे पहा, लक्षात घ्या, हे छोटे छोटे कॉन्स्टंट बघा, या चॅप्टरमध्ये छोटे बरेचसे कॉन्स्टंट आलेले आहेत. याच्यामध्ये स्टीफन कॉन्स्टंट असेल, त्याच्यानंतर वेन्स डिस्प्लेसमेंट मधला जो कॉन्स्टंट असेल 2.89 वाला, राईट. त्याच्यानंतर बरेच अजून काहीतरी कॉन्स्टंट आहेत याच्यामध्ये, ठीक आहे. तर ते कॉन्स्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो टुडे द रिमेनिंग वन स्मॉल बिट इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. बघा, न्यूटनचा लॉ आपल्याला फक्त मेकॅनिक्स मध्ये आहे असं वाटलं असेल. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, the Newton's law of cooling state that, say, for a small temperature, I will just share a screen. स्क्रीन दिसते सर्वांना? वन मिनिट. ओके, आता येतोय का? म्यूट झालं होतं चुकून. येस, राईट. ओके, तर पहा याच्यामध्ये की फॉर अ स्मॉल चेंज, एक्सेस जे आहे ते स्मॉल जर असेल तर त्या स्मॉल एक्सेस साठी रेट ऑफ लुझिंग हीट, त्यामुळेच म्हणतो आपण न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. कुलिंग म्हणजे काय? की हीट लॉस करणे. कुलिंग म्हणजे काय आहे? की हीट लॉस करणे, आणि त्याचा रेट मीन्स डी क्यू बाय डी टी, राईट. डी क्यू बाय डी टी इज प्रोपोर्शनल टू एक्सेस टेम्परेचर. समजा बॉडीचं टेम्परेचर आहे काहीतरी थीटा आणि सराउंडिंगचं टेम्परेचर आहे थीटा नॉट. तर एक्सेस टेम्परेचर कसं कॅल्क्युलेट करणार? एक्सेस टेम्परेचर कसं कॅल्क्युलेट करणार सांगा मला? द रेट ऑफ लॉस ऑफ हीट, that is dq by dt, is proportional to excess temperature of that body over surrounding. जर बॉडीचं टेम्परेचर टी किंवा थीटा घेतलं, तर सराउंडिंगचं टेम्परेचर थीटा नॉट किंवा टी नॉट घेतलं, तर एक्सेस टेम्परेचर होईल थीटा मायनस थीटा नॉट, और यू कॅन से टी मायनस टी नॉट, आणि याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. So if we take the constant by removing this proportionality, dq by dt is equal to constant into theta minus t naught. But fortunately तुमचं नशीब चांगलं आहे, या कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटीची व्हॅल्यू इथे 1 येते, राईट.
सॉरी कॉन्स्टंटची ही व्हॅल्यू जी आहे ती एमएस आहे, एम इंटू एस, 1 नाही सॉरी, ते 1 दुसऱ्या याच्यामध्ये आहे, एमएस. याचं हे कुठून डिराईव्ह केलं त्याने सुद्धा आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्टला दिलेली हीट इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक इंटू चेंज इन टेम्परेचर. सो फॉर दॅट स्मॉल चेंज इन टेम्परेचर जर रेशो घेतला dq बाय dt विथ टेम्परेचर जर घेतलं तर एमएस इंटू डी थिटा बाय dt. जर फॉर स्मॉल टेम्परेचर चेंज जर घेतलं तर याला कॉन्स्टंट लिहिता येईल आणि इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी थिटा बाय dt इज theta minus theta naught. What are the limitation for this law? This limitation for this law is this excess in temperature should be small. What Omkar? See, if you have any problem ask clearly. याच्यामध्ये बघा, हे आपण ट्रान्समिशन ऑफ हीट मध्ये बघितलं होतं का नाही. एखाद्या ऑब्जेक्टला हीट इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू त्याचा मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर, क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी. फेज चेंज होत नसताना आपण हा फॉर्म्युला पाहिलाय का, की एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर समजा 5 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचंय तर त्याचं मास, त्याची स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट आणि डेल्टा टी हा फॉर्म्युला जर तुम्ही 11चे चॅप्टर व्यवस्थित केले असतील तर लक्षात असेल तुम्हाला, राईट. सो त्याच्यामध्ये क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी. मग काय की याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला डी थिटाला, सो डी थिटा बाय डी टी जर घेतलं मी, सो एम एस डेल्टा टीचं डेरिव्हेटिव्ह त्याचं 1 येणार. सो थिटा मायनस थिटा नॉट. एक्सेस टेम्परेचर आहे आणि हे एम एस म्हणजे, एम म्हणजे मास आहे, एस म्हणजे स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट आहे. स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट, हीट वाला जो चॅप्टर आहे तो. मग त्याच्या क्लिअर आहे का ओमकार? बघ बरं, काय म्हणजे तुला वेगळं विचारायचं तर विचार, काय अडचण आहे का याच्यामध्ये? मास आहे, हे जे एम आहे ते मास आहे आणि एस इज अ स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट, राईट. ओके, ठीक आहे. तर या न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचे जे लिमिटेशन आहेत, जरा बॅकग्राऊंडला नॉईज येत असेल तुम्हाला, इथं थोडंसं कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम चालू आहे, तर जास्त जर आवाज येत असेल तर सांगा मला फक्त. सो लिमिटेशन काय आहे की दिस एक्सेस इज शुड बी व्हेरी स्मॉल अँड दिस इज नॉट रेडिएशन लॉ. म्हणजे जी हीट ही लॉस झाली ऑब्जेक्टने ती फक्त रेडिएशनने झाली का? बघा, हा स्टीफनचा लॉ कशाबद्दल आहे? रेडिएशन बद्दल आहे. आपण रेडिएशन स्टडी करत आहोत. सो दिस इज इमिशू, म्हणजे इमिट जी हीट होती ती फक्त रेडिएशन न होते, पण ही जी हीट लॉस आहे ती फक्त रेडिएशन न होईल याची काय गॅरंटी? ही जी हीट लॉस आहे ती कन्व्हेक्शन न सुद्धा होऊ शकते, कंडक्शन सुद्धा होऊ शकते, बरोबर आहे. सो दिस इज अ लॉ लिमिटेशन फॉर द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. द स्टीफन लॉ इज परफेक्टली फॉर इमिशन. इमिशन म्हणजे रेडिएशन द्वारे जे इमिशन होतं त्याला म्हणतो आपण, पण दिस इज नॉट फॉर रेडिएशन. दिस इज नॉट रेडिएशन लॉ. देयर इज अ करेक्शन फॉर रेडिएशन लॉ. अंडरस्टूड? Two limitation are there. There is a excess temperature should be small and this should be not only for radiation. Clear आहे का बघा बरं? क्लिअर आहे का? त्याचा स्क्रीनशॉट आहे तुमच्याकडे? स्क्रीनशॉट आहे का? हे लिहिलेलं आहे का नोटबुक मध्ये? कन्व्हेक्शन आणि कंडक्शन. ओके, कन्व्हेक्शन आणि कंडक्शन जस्ट रिपीट करू शकतो, पण तो एक चॅप्टर आहे पूर्ण, लक्षात घ्या. जर तुम्हाला जर ते माहिती नसेल तर युट्यूब वरती माझ्या लेक्चर आहेत, थर्मोमेट्री आणि ट्रान्समिशन ऑफ हीटचे लेक्चर पहा युट्यूब वरती. 12च्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला लेक्चर सापडतील. मी रिपीट करतो, पण पूर्ण चॅप्टर तर रिपीट करता येणार नाही, राईट.
थोडीशी जर तुम्हाला कन्सेप्ट मध्ये जर कन्फ्युजन असेल तर मी रिपीट करतो, मला काही प्रॉब्लेम नाही. बट जर तुम्हाला पूर्ण चॅप्टर जर पाहिजे असेल तर यू कॅन वॉच माय रेकॉर्डेड व्हिडिओज विच आर अपलोडेड ऑन यूट्यूब चॅनल. राईट, क्लिअर आहे? बोर्ड दिसतोय का? हो, ऑल लेक्चर अपलोडेड आहेत त्या चॅप्टरचे. राईट, बघा फक्त मी कन्सेप्ट रिपीट करतो एकदा, परत होणार नाही. बघा, ज्या एखाद्या जागी दुसऱ्या जागी जी हीट आहे ती ट्रान्सफर किंवा कशी केली जाते, याचे 3 टाईप आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन and radiation. कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रॅडिएशन. सी, कंडक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की आपल्या याच्यामध्ये करंट मध्ये जो करंट आहे, समजा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात याच्यामध्ये, किंवा समजा आपण एखादं पाणी तापवतोय भांड्यामध्ये, पाणी तापवतोय पाण्यामध्ये, पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी तापवतोय, इथून जाळ आहे. राईट, तर आता आधी काय तापतं? डायरेक्ट पाणी तापतं का भांड तापतं? सांगा, आधी पाणी तापतं का भांड तापतं? राईट, हा, राईट. सो वेसल पहिल्यांदा हिट होईल. अरे भांड रे, भांड काय तुम्ही त्याच्या स्टँडर्डनेस मध्ये घेऊन बसलात. दिल तक बात पहुंचनी जरूरी है, उसकी लैंग्वेज और उसका मतलब भावनाओं को समझो. भांडा तो भांडा, नाही भांड म्हणलं तर बघून घ्या. कोण विचारले? नाहीतर असं वाव करीत असं म्हणजे कसं असतं ते एक, म्हणजे जाऊ द्या तिकडे जात नाही, विषय नेत नाही. ठीक आहे, तरी एक भगुण आहे समजा, भगुण अंडरस्टूड. भगुण प्रत्येकाला, कोणाकोणाला भगुण माहिती आहे सांगा बरं? मला वाटते सर्वांनाच माहिती असेल, पण तरी पण यू अंडरस्टूड भगुणा? भगुणा, हा, मोठा पातीला, राईट, विच इज कॉल्ड एज भगुणा. राईट, तर याच्यामध्ये त्याला काय होते, आपली भाषा आहे. हे बघा, त्या भाषेमध्ये जर कोणती शुद्ध आणि कोणती अशी जर समजत असाल तर त्याला माझ्या पुढे घेऊन या. जर कोणी म्हणलं छी काय भाषा आहे, काय ही आहे, हा, आगाव किंवा घाणेरड बोलू नये, पण जी आपल्याकडली भाषा आहे, समजा ओव्हरऑल मराठवाडा जी भाषा आहे, ते काय एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, की थोडंसं असं समजलं जातं की काय भाषा आहे. हा, त्याच्यामध्ये जर वाईट कोणाला बोलायचं, समजा शिवी वगैरे असेल, तर ती कोणत्याही भाषेमध्ये देता येते आणि ती शेवटी वाईटच आहे. पण आपल्याकडली जी टोनिंग आहे, जेवलो, खाल्लो, राईट, तिथं कसं असतं, जेवलात का रे, असं असतं जरासं. बरोबर आहे का नाही? मी कोणाची सेंटिमेंट हर्ट करत नाही, फक्त मला अनुभव आलेला आहे की 4 इयर्स पुण्यामध्ये जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा काय करण्यात आलं, म्हणजे प्रयत्न करण्यात आला. बऱ्याच जणांना असं होतं की 4 वर्ष असं तिकडली हवा खाऊन येतात, मग त्यांना वाटतं की इकडले लोक स्टँडर्ड नाहीयेत, इकडली भाषा स्टँडर्ड नाहीये. पण मी काय केलं की 4 वर्ष पुण्यात राहिलो आणि आपला स्टँडर्ड पुणेकरांना शिकवून आलेला आहे मी. माझ्या फ्रेंड सर्कल मधल्या सगळ्यांच्या भाषा मी चेंज केलेल्या आहेत. सो धिस कॉन्फिडन्स लेवल शुड यू हॅव. कोण सांगितलं तुम्हाला त्यांची स्टँडर्ड आहे आणि आपली स्टँडर्ड नाही? कुणी सांगितलं ते? राईट, मला पोरं ते शिव्या पण घालतात, इकडे येऊन आमच्या भाषा शिकून गेले पण तो आमचीच भाषा चेंज करून गेला. म्हणजे त्यांची भाषा भारी ना आपली कमी, असं काही म्हणजे त्या न्यूनगंड मध्ये तुम्ही राहू नका, एवढंच सांगायचं आहे. आता आफ्टर 12 तुम्ही वेगवेगळ्या
कॉलेजला समजा बाहेरच्या सिटीमध्ये जाता, बाहेरच्या शहरामध्ये जाता, नवीन जातो, एकटं कधी बाहेर गेलेलं नसतं, तिथं ओळखीचं कोणी नसतं, अशा सर्व प्रकारचे जे अॅटमॉस्फिअर असतं आफ्टर कॉलेज म्हणजे बाहेर पडल्यानंतर, मग तिथे एका प्रकारचा एक न्यूनगंड बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आपल्या निर्माण होतो. पण तसं काही नाहीये. काही त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट असतील, आपले काही स्ट्रॉंग पॉइंट आहेत. आपण कशात पुढे आहेत, त्यांच्यात कशात पुढे आहेत ते, राईट. सो ही भावना लाईफ टाइम आपल्या मनामध्ये नाही आली पाहिजे, राईट. आपण आज जे आहे ते आहे. हा, मी म्हणलं ना, वाईट कोणाला बोलायचं नाही. वडिलांना आपण आवाजावं बोलतो, बरोबर आहे, असं अरतुर बोलत नाही, ठीक आहे, मग तेवढं ठीक आहे. पण अशी उगाचच आपल्या मराठवाड्याच्या याला काहीतरी वेगळं ठेवायचं, त्यांची भाषा हे चुकीचं आहे, राईट. जस्ट विषय निघाला म्हणून सांगितलं. तर या आपल्या भगुन्याकडे या. आता आपल्या भगुन्याकडे या. आपलं भगुन तापून तापून पाणी तापून हे झालं असं आहे का नाही. ओके. सो बघा की आता इथे जाळ लावलेला आहे आणि आता याच्यामध्ये आधी भगुन तापलं. ते भगुन जे तापलं त्या भगुन्यामधले जे ऍटम्स आहेत बाय कंडक्शन हीट ट्रान्सफर झाली. बाय कंडक्शन इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत बाय कंडक्शन हीट ट्रान्सफर झाली. मग हे इथलं पाणी तापवते या पातेल्यातलं. मग ह्या पातेल्यामधलं काय होतं की इथलं गरम पाणी खाली तापलेलं हे गरम पाणी वर जातं आणि थंड पाणी खाली येतं. आणि हे गरम पाणी वर जाऊन वरचं पाणी गरम करतं. किंवा हवा असते बघा, थंड हवा येते किंवा गरम हवा येते आणि टेम्परेचर गरम पडते. म्हणजे तिथे ऍक्च्युअली मॉलिक्यूल ऑफ द मीडियम ट्रान्सफर होत आहेत. तिथे मॉलिक्यूल ऑफ द मीडियम ट्रान्सफर होत आहेत. सो दिस इज नोन ॲज कन्व्हेक्शन. कंडक्शन इथली हीट, कन्व्हेक्शन इथली हीट, आणि बाय रॅडिएशन, रॅडिएशन म्हणजे दे विल नॉट रिक्वायर एनी मीडियम. सन पासून इथपर्यंतची लाईट किंवा हे जाळ आहे समजा, याच्यामध्ये ही एनर्जी, हे मीडियम नसताना सुद्धा आपल्याला ही उष्णता जाणवेल. सो दिस इज बाय रॅडिएशन. सो दीज आर 3 कन्सेप्ट. तुमचं होमवर्क काय आहे? तुमचं होमवर्क काय आहे की या तिघांना काय करायचंय, असं कॅटेगराईज करायचंय. आणि कोणाला मीडियमची गरज आहे, कोणाला मीडियमची गरज नाही, कोणाची हीट ट्रान्सपिरेशन जास्त आहे, म्हणजे यांची ऑर्डर शोधून काढायचंय की कोणत्या वेने हीट, रेट ऑफ हीट ट्रान्सफर जास्त असते. दिस इज युअर टास्क. हे मी सांगू शकतो एका लाईन मध्ये, बट जेव्हा ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांनी जर शोधून काढलं तर ते लास्ट पर्यंत त्यांना लक्षात राहील. मी एक लाईन मध्ये सांगू शकतो, दिस ऑर्डर इज ग्रेटर दॅन धिस, इज ग्रेटर दॅन धिस, राईट. बट दिस इज टास्क. आणि हे कम्प्लीट करा, त्याचा उपयोग नक्कीच होईल, तुम्हाला फायदा होईल. ओके, क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा मला. आता याच्या पुढे जर कोणाला अजून म्हणजे हे पाहिजे असेल तर कृपया त्यांनी याचे लेक्चर पाहायचे आहेत. येस, ओके. ओके, चलो. तो अभी न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग समझ में आ गया? न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग समझ में आ गया क्या? रेट ऑफ, सी सिंपली देयर इज क्या है वो, वहां क्या है, रेट ऑफ कूलिंग, रेट ऑफ कूलिंग डी थीटा बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेस टेम्परेचर. त्याच्यावरती प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करूया आपण. जस्ट आता लास्ट बीट ग्रीन हाऊस इफेक्ट का होतो याचं स्मॉल दिलेलं आहे तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये. मला वाटतं ग्रीन हाऊस इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे का सांगा बरं. ग्रीन हाऊस इफेक्ट माहिती आहे का सर्वांना? जस्ट एकदा रिवाइज करायचं आपल्याला. ग्रीन हाऊस म्हणजे हिरवा गॅस असं काही नसतंय. हे ग्रीन हाऊस गॅसेसचे एक्झाम्पल आहेत की हे हिरवा गॅस म्हणजे काय असतं की पृथ्वीवर जी बाहेरून सन कडून येणारी जी हीट आहे ती या येतानाची जी हीट असते ती तर या गॅसेसला येऊ शकते, मध्ये येऊ शकते, पण बाहेर जाताना ते ट्रॅप करतात, हीट ट्रॅप करतात. आणि त्याच्यामुळेच आपल्या अर्थवरचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन आहे. तुम्ही आतापर्यंत वाचला असाल की ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट
हे निगेटिव्ह मध्ये वाचलं असाल की इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग, बरोबर आहे का नाही, ग्लोबल वॉर्मिंग साठी. पण त्याचं जे मेन काम आहे, जर ग्रीन हाऊस इफेक्ट जर नसता तर ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ वुड बी ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ अर्थ वुड बी -18°C. या ग्रीन हाऊसमुळे तर टेम्परेचर जरा जास्त आहे तोपर्यंत, नाही तर आपल्याकडून सन कडून एवढी हीट आलेली जर आपण साठवली नसती तर -18° टेम्परेचर असतं, राईट. पण या CO2, CH4, N2O, CF3, ट्रायस्फरिक O3 जो आहे, हे जे आहेत ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, राईट, क्लोरोफ्लोरोकार्बन. तर याच्यामध्ये अर्थ वॉर्म होतात आणि त्याच्यामुळेच ऍक्च्युली आपली जी लाईफ सायकल आहे ती व्यवस्थित चालू आहे. वॉर्म इज गुड फॉर ऑर्गॅनिझम. बट ड्यू टू इन्क्रीज इन पोल्युशन the content of greenhouse gas is increasing, and therefore slowly the temperature of earth increasing, which is not good for our community or our earth or our environment. 3 point. ग्रीन हाऊस गॅस तर नेसेसरी आहेच, बिकॉज त्याच्यामुळे तर टेम्परेचर अर्थवरचं मेंटेन आहे. कसं ते कन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला, सन पासून जी येणारी एनर्जी आहे, रॅडियंट एनर्जी, ती काय केली जाते. तुम्ही म्हणताल सर येताना यायले पण जाताना जायना झाले, असं कसं पॉसिबल आहे. येताना जे आहे ते काय होतात, शॉर्ट वेव्ह मध्ये इन्सिडेंट मध्ये आपल्याकडे रे येतात, पण अर्थवर पडल्यानंतर काय होतं माहितीये का, अर्थ जी हीट रिफ्लेक्ट करते किंवा ट्रान्समिट करते ती जी आहे ते लॉंग रॅडिएशन असतात, आणि या मॉलिक्युल्सला, या गॅसेसला शॉर्ट रॅडिएशनचे जे रेज आहेत ते तर येऊ शकतात, पण लॉंग रॅडिएशनचे जाऊ शकत नाहीत. म्हणून अर्थनं पास केलेले रेज बाहेर जाऊ शकत नाहीत, जरी सननं पास केलेले येत असले तरी. and therefore the greenhouse effect will be in picture, and without that there will be -18°C temperature, which is not good. बट ड्यू टू इन्क्रीज इन द कंटेंट, एका लिमिट पर्यंत एखादी गोष्ट चांगली असते, त्याच्या जर बाहेर जायला लागलं तर इथे काय होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण होत आहे. अंडरस्टूड. मला वाटतं बायो आणि केमिस्ट्री मध्ये, एखाद्या बायोच्या तर एखाद्या चॅप्टर मध्ये बऱ्याचपैकी असेल हे, किंवा केमिस्ट्रीच्या जस्ट बिट दिलेला आहे. क्लिअर आहे का. हेअर ऑल बिट्स फ्रॉम युअर KTG आर क्लिअर, राईट. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटलं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. डन. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. झाली का स्क्रीनशॉट. ओके, ठीक है. राइट डाउन वन प्रॉब्लम. Write down one problem. A bucket full of water, hot water करा, hot water करा, hot water. कसं थंडी आहे ना चालू सध्या. A bucket full of hot water. A bucket full of hot water cools from cools from 75 degrees Celsius to 70 degrees Celsius.
75 डिग्री सेल्सियस to 70 degrees Celsius in T1 time. In T1 time, in T1 time, in T1 time, 70 to 65 degrees Celsius in T2 time. 70 to 65 degrees Celsius in T2 time. And 65 to 60 degrees Celsius in T3 time. And 65 to 60 degrees Celsius in T3 time. Then find out the order of time. Find out the order of time. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते? यस, ओके, ठीक आहे. तर काय दिलेलं आहे, एक बकेट आहे फुल ऑफ वॉटर. हे आता हे सराउंडिंग मध्ये ठेवले. आता हे तर सांगायला नको याचं टेम्परेचर हळूहळू कमी होतंय, बरोबर आहे का? बघा, सराउंडिंगचं काहीतरी टेम्परेचर असणार, सपोज 30 डिग्री सेल्सिअस. आता या T1 टाइम मध्ये सुद्धा त्याचं डिग्री सेल्सिअस 5 डिग्री सेल्सिअसने कमी झालंय. याचं सुद्धा 5 डिग्री सेल्सिअसनेच कमी झालंय. याचं सुद्धा 5 डिग्री सेल्सिअसनेच कमी झालंय. मग T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T3 असायला पाहिजे का? याच्यामध्ये कमी जास्त असायला पाहिजे. बघा, आधी टेम्परेचर 75 होतं आणि सराउंडिंग टेम्परेचर 30 होतं. त्याच्यानंतर 70 होतं आणि 30 होतं. आणि त्याच्यानंतर 65 होतं आणि त्याच्यानंतर 30 होतं. आपल्याला काय माहितीये, रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेस टेम्परेचर दॅन सराउंडिंग. हे सराउंडिंगचं तर टेम्परेचर 30च आहे, ते काही चेंज होत नसतं. सराउंडिंगचं टेम्परेचर कॉन्स्टंट. मग आधी 75 होतं, म्हणजे आधी जो एक्स्ट्रा डिफरन्स होता तो 45 होता. नंतर 40 येणार, 70 वजा 30, आणि नंतर 65 वजा 30 म्हणल्यानंतर 35 येणार. म्हणजे एक्सेस टेम्परेचर आधी जास्त होतं, म्हणजे आधी जो हीट लॉस जो आहे तो फास्ट होणार का स्लो होणार सांगा बरं? जो 75 पासून 70 पर्यंतचा जो हीट लॉस झाला, टेम्परेचर कमी झालं, ते फास्ट व्हायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे ऍज कम्पेरेटिव्ह टू 70 टू 65 और 65 टू 60? क्लिअर? एकदम लॉजिकल प्रश्न आहे, एकदम लॉजिकल. याला तर मला वाटतं त्या न्यूटनला बोलवायची सुद्धा गरज नाही, एवढे एक्सपेरिमेंटल आहे. म्हणजे दररोज आता थंडी वाजली की पाणी तापवतच असाल की. आधीचं जे गरम गरम पाणी आहे ते लवकर थंड होत असतं, बिकॉज सराउंडिंग टेम्परेचर हे खूप कमी आहे त्याच्यापेक्षा. त्याचं टेम्परेचर 75 असताना त्याचं फक्त 30 होतं. पण आता 70 ला आल्यानंतर ते सराउंडिंगच्या थोडं जवळ आलंय. समजा आता होत 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 35 डिग्री सेल्सिअस वॉटर आहे आपलं, आणि आता त्याला 30. इथं पण डिग्री सेल्सिअस 5नच कमी करायचंय, पण याच्यासाठी जास्त वेळ लागेल. सो जर टाइम काढायचा तर पहिला टाइम हा खूप कमी लागेल पहिल्यांदा, कारण हीट लॉस फास्ट होणार, नंतर थोडं स्लो होणार, नंतर थोडं स्लो होणार,
म्हणजे आय कॅन राईट दॅट T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1. अंडरस्टूड? एकदम सिंपल वेने सांगितलेलं आहे मी याला तोडून. जर ऑर्डर विचारली, टाइमची ऑर्डर आहे, टाइम तिसऱ्यासाठी जास्त लागणार. तिन्ही केसेस मध्ये 5 डिग्री सेल्सिअसच टेम्परेचर चेंज केला आहे, पण आधी जे याचं टेम्परेचर जास्त होतं म्हणून रेट जास्त असणार, म्हणून टाइम कमी लागणार. लक्षात यायले का नाही सांगा रे बाबांनो एकदा. नक्की. ओके ठीक आहे. लिहून घ्यायचं असेल याच्यामध्ये काही लिहून देऊ शकता. लिहून घ्यायचं असेल याच्यामध्ये काही तर लिहून देऊ शकता. अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. झालं? चला, राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. Write down next question. One important notice: the Sunday physics paper syllabus I will also upload on the group. KTG चॅप्टर पूर्ण असणार आणि रिव्हिजनचा चॅप्टर असणार वेव्ह आणि साऊंड. ज्या वेळेस तुम्हाला मागच्या वेळेस क्वेश्चन आले होते पण तुम्हाला चॅप्टर आय थिंक वेगळा सांगितला होता, त्यामुळे या वेळेस जो फिजिक्स संडे सिलेबस आहे, जस्ट 1 मिनिट, आय विल ऑल्सो अपलोड ऑन ग्रुप. फिजिक्स संडे एग्जाम सिलेबस KTG including radiation and waves and sound. Right? Okay, so write down one problem. After that we will start a new chapter from the Monday. Tomorrow will be holiday. Write down the question. If a metallic sphere gets cooled from 62 degrees Celsius to 50 degrees Celsius. Yeah. If a metallic sphere gets cooled from if a metallic sphere gets cooled from 62 degrees Celsius to 50 degrees Celsius in 10 minutes. In 10 minutes. In 10 minutes. And in next 10 minutes, and in next 10 minutes, and in next 10 minutes, get cooled from 40 get cooled to 42 degrees Celsius. बघा एकदा परत रिपीट करतोय क्वेश्चन. If a metallic sphere gets cooled from 62 to 50 degrees Celsius in 10 minutes, 62 to 52 degrees Celsius in 10 minutes, 62 degrees Celsius to 50 degrees Celsius in 10 minutes, and in next 10 minutes it cooled to 42 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 50 ते 42 झालं पाहिजे नेक्स्ट 10 मिनिट मध्ये. and it cools to 42 degrees Celsius in next 10 minutes. Then find out the temperature of surrounding.
हा प्रॉब्लेम व्यवस्थित बघा. याच्यामध्ये एक आपल्याला शॉर्ट फॉर्म्युला भेटणार आहे. अशा टाईपचे प्रॉब्लेम आल्यानंतर एक शॉर्ट फॉर्म्युला भेटणार आहे. याच्यावरती आज लगेचच जाऊन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. रेडिएशन, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग पर्यंत. रेडिएशन हा चॅप्टर ट्रान्समिशन ऑफ हीट मध्ये भेटेल एररलेस मध्ये. ओके, सो वी हॅव गिवन दॅट 42 टू 62 टू 50 डिग्री सेल्सिअस चेंज झालेला आहे 10 मिनिटांमध्ये, आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांमध्ये 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत चेंज झालेला आहे. सो हाऊ टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? वी नो दॅट d theta by dt is directly proportional to theta minus theta naught, or I can write that constant into theta minus theta naught. Yes, right. आता बघा, अशा टाईपचं जर एक्झाम्पल दिलंय, आपल्याला सराउंडिंगचं काढायचंय. रेट दिला नाही आपल्याला. रेट म्हणजे लॉस ऑफ हीट पर युनिट टाइम. आपल्याला डायरेक्ट टाइम दिला. लक्षात घ्या, आपल्याला काय दिलेला आहे? डायरेक्ट टाइम दिलेला आहे. सो आय विल राईट सी रेट ऑफ कूलिंग. रेट ऑफ कूलिंग, see, rate of cooling d theta by dt is directly proportional to theta minus theta naught, or I will write theta minus theta naught. तर हे थीटा मायनस थीटा नॉट इकडे आणूया. थीटा अपॉन थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू के इंटू डी टी. हे फॉर्म्युला ज्यांना इंटिग्रेशन वगैरे जमत नाही त्यांच्यासाठी शॉर्ट फॉर्म्युला काढून देणार आहे मी डायरेक्ट. याचं जर इंटिग्रेशन केलं थीटा मायनस थीटा नॉट आणि याचं इंटिग्रेशन केलं 0 टू टी, तर आपल्याला काय येतं बघा. याचं जे इंटिग्रेशन आहे, याचं इंटिग्रेशन काय येत असतं बघा. जर θ1 पासून θ2 पर्यंत जर टेम्परेचर चेंज झालं, ज्यांना इंटिग्रेशन जमत नाही त्यांनी डायरेक्ट लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटरचं इंटिग्रेशन याचं लॉग येतं. लॉग ऑफ θ2 मायनस थीटा नॉट अपॉन लॉग ऑफ याच्यामध्ये θ1 मायनस थीटा नॉट is equal to k into t. Write down this formula. Again I am writing once more. Log of θ2 minus θ1 upon theta naught and θ1 minus theta naught is equal to k into time. राईट. तर आपल्याला काय माहितीये बघा, आपल्याला काय माहितीये की इथे θ1 बाय थीटा नॉट येईल. थांबा, जस्ट इंटिग्रेशन बघू द्या मला एकदा. हा θ1च येईल. फक्त आता θ1 आणि θ2 काय आहेत ते समजून घ्या. θ1 θ2 काय आहेत समजून घ्या. θ1च येईल बघा. θ1 म्हणजे सुरुवातीचं टेम्परेचर किती होतं त्याचं 62 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर तो किती गेला θ2 ला गेला. कुठे गेला 50 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर तो θ3 ला गेलेला आहे. कुठे गेलाय 42 डिग्री सेल्सिअस. यासाठी जर मी न्यूटन्स लॉ लिहायचा झाला तर हे लॉग मध्ये जर लिहायचं झालं तर आय कॅन राईट दॅट लॉग ऑफ θ2 म्हणजे हे नंतरचं, दॅट इज 50 मायनस थीटा नॉट अपॉन 62 मायनस थीटा नॉट is equal to constant into time required is 10. Again one more time log of. हा फॉर्म्युला शॉर्ट मध्ये शॉर्टकट साठी लक्षात ठेवायचं. दरवेळेस हे करणं होत नाही आपल्याच्यानं, हे इंटिग्रेशन वगैरे, त्याच्यामुळे हा डायरेक्ट फॉर्म्युला काढून दिलेला आहे. सो लॉग ऑफ इथे काय येणार आता याच्यासाठी θ1 50 आहे, θ2 40 आहे. सो आय विल राईट 42 वर लिहिणार थीटा नॉट अपॉन 62 नाही याच्यासाठी θ1 किती येणार सांगा बरं. या ट्रान्झिशन साठी हे θ2 आहे आणि हे θ1 आहे. सो आय विल राईट 50 मायनस थीटा नॉट. अगेन कॉन्स्टंट तर तेच असणार आहे आणि टेम्परेचर या केसमध्ये दोघांमध्ये सेम आहे म्हणून टी.
म्हणून जर मी जर हे इक्वल केलं तर लॉग लॉग कॅन्सल होईल. माझं फायनल आन्सर काय येईल बघा, 50 मायनस थीटा नॉट अपॉन 62 मायनस थीटा नॉट इज इक्वल टू 42 मायनस थीटा नॉट अपॉन 50 मायनस थीटा नॉट. हे तुम्ही हॅलो 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 ऐकायला येते का बघा बरं. आता नेटवर्क लो झाल्यामुळे आय थिंक मीटिंग माझी लेफ्ट झाली होती. ऐकायला येते का बघा आता. येस, मला वाटतंय शेअर केलेलं गेलं वाटतंय, लिहिलेलं सगळं आपलं पाण्यामध्ये गेलं. ठीक आहे, परत एकदा लिहितोय बघा की आपल्याला काय दिलं होतं, 62 डिग्री सेल्सिअस पासून 50 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिट लागले. त्याच्यानंतर 50 टू 42 परत 10 मिनिट लागले. तर आपण काय केलं होतं, डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू माहिती आहे कॉन्स्टंट इंटू थिटा मायनस थीटा नॉट. हा फॉर्म्युला आहे आपला, थीटा मायनस थीटा नॉट. तर हे थीटा मायनस थीटा नॉट जर इकडे आणलं तर डी थिटा बाय थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू के इंटू डी टी. याला जर इंटिग्रेट केला तर काय येतं याचं इंटिग्रेशन, लॉग ऑफ थीटा 2 मायनस थीटा 1 थीटा नॉट अपॉन थीटा 1 मायनस थीटा नॉट इज इक्वल टू के इंटू टी येतं. पहिल्यासाठी जर टाकला तुम्ही तर लॉग पहिला थीटा 2 म्हणजे ऍक्च्युली इथं 50 असायला पाहिजे मायनस थीटा नॉट अपॉन थीटा 1 म्हणजे सुरुवातीचं टेम्परेचर 60 मायनस थीटा नॉट 62 इज इक्वल टू कॉन्स्टंट काहीतरी असेल इंटू टाइम आहे 10 मिनिट. मी आता दोन्ही ठिकाणी मिनिट आहे, आपल्याला रेशो घेणार होतो आपण, त्याच्यामुळे मी ते काही कन्वर्ट केलं नाही. त्याच्यानंतर याच्यासाठी 50 40 वर 42 वर आले. त्याच्यानंतर म्हणून 42 मायनस थीटा नॉट अपॉन 50 मायनस थीटा नॉट इज इक्वल टू परत कॉन्स्टंट तेच आणि टेम्परेचर परत 10 मिनिट लागलेलं आहे. म्हणजे हे इक्वल आहे, म्हणजे हे पण इक्वल आहे. लॉग लॉग कॅन्सल होईल. 50 मायनस थीटा नॉट अपॉन 62 मायनस थीटा नॉट. याला सॉल्व करा आता. 42 मायनस थीटा नॉट अपॉन 50 मायनस थीटा नॉट. टेम्परेचर काहीतरी 24 किंवा 26 डिग्रीच्या आसपास येईल. ठीक आहे, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. तर या ठिकाणी तुमचा KTG हा चॅप्टर डन झालेला आहे, इन्क्लुडिंग रेडिएशन. सो फ्रॉम मंडे वी विल स्टार्ट अ न्यू चॅप्टर. याच्यावरती जर काही डाऊट असतील तर मंडेला एक दिवस परत विचारू शकता. प्रॉब्लेम सॉल्व करणं खूप गरजेचं आहे, वारंवार सांगतोय मी. विदाउट प्रॉब्लेम नॉट पॉसिबल फिजिक्स. जर कोणाला जर अडचण जात असेल तर आपला जवळपास सिलेबस संपत आलेला आहे. जे राहिलेले रिमेनिंग चॅप्टर आहेत ते आहेत ॲटम, मॉलिक्यूल, न्यूक्लियर आणि इलेक्ट्रॉन, फोटॉन. राईट, वी विल स्टार्ट विथ इलेक्ट्रॉन, फोटॉन and then we will see atom, molecule, nuclei. So from the Monday we will start the electron, photon chapter. In some books it is given as a dual nature of electron and photon. Right, okay, chalo. So bye everyone. Yes, राहिलेले चॅप्टर जर समजा पहा, लक्ष द्या, कोणी लॉकडाऊन मध्ये जर काही चॅप्टर करायचे राहिलेले असतील बघा, काहींना डाऊट आहे जर राहिलेले चॅप्टर किंवा याच्याबद्दल. लॉकडाऊन मध्ये समजा 11th किंवा 12th चॅप्टर जर राहिलेले असतील तर आत्ताच कव्हर करा आता, कारण तुम्हाला बोर्डची एक्झाम फेब्रुवारी मंथ मध्ये नाहीये, जानेवारी फेब्रुवारीमध्ये बोर्डची एक्झाम नाहीये, म्हणजे ते तुमचं टेन्शन रिड्यूस झालेलं आहे. तर आत्ताच कामाला लागा. इट इज युअर लास्ट चान्स. राईट, लॉकडाऊन मधला हा लास्ट चान्स आहे असं म्हणता येईल. इथे येऊन जर लेक्चर यूट्यूबवर भेटत नसतील तर तुम्ही इथे येऊन लेक्चर घेऊन जाऊ शकता. ओके, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲक्च्युली आता विद्यार्थी बोर्डाच्या मागे लागले असते, डिसेंबर पासून लागतात, डिसेंबर जानेवारीमध्ये, आणि 2 महिने त्यांचे तिथंच जातात. मग त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचं. आता आपला चॅप्टर बघा, सिलेबस आपला संपत आलेला आहे जवळपास. आपला जानेवारीमध्ये चॅप्टर म्हणजे डिसेंबर पर्यंतच, डिसेंबर जानेवारीपर्यंत सिलेबस पूर्ण कव्हर होईल.
सो 11वीचा पण कव्हर झालेला आहे. सो त्याच्यानंतर तुम्हाला आता फ्री 1 महिना तर पूर्ण असा फ्री भेटेल. त्यावेळेस तुम्ही कव्हर करा. लगेचच आपण क्रॅश कोर्स सुरू करून रिव्हिजन सुरू करायचं आहे. काय म्हणजे टेस्ट सिरीज सुरू होती, लगेचच टेस्ट सिरीजमध्ये चॅप्टर कव्हर केले जातील, राईट. टेस्ट सिरीजच्या प्रमाणे पण चॅप्टर कव्हर केला तरी चालतंय. कोणाला काही अडचण येत असेल तर तुम्ही ते पर्सनली विचारू शकता मला. इथे येऊन जर कोणते लेक्चर पाहिजे असतील तर इथे येऊन सुद्धा लेक्चर घेऊन जाऊ शकता. ओके, चलो. सो बाय एव्हरीवन.